अंधारेजी जी आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडल्या गेल्या आहेत। सुषमाजी, मोठा असा निर्णय दिलेला आहे राष्ट्रवादीच्या संदर्भात। शिवसेनेचा जसा निकाल दिला होता तसाच आता राष्ट्रवादीचा देखील देण्यात आलेला आहे। आपली यावर पहिली प्रतिक्रिया काय आहे? ताई, हे फार छान झालं की तुम्ही स्वतःच म्हणालात की शिवसेनेचा जसा निकाल दिलेला आहे तसाच राष्ट्रवादीचा दिलेला आहे। थोडक्यात काय तर शिवसेनेच्या परीक्षा हॉलमध्ये जी कॉपी नार्वेकरांनी वापरलेली होती तीच कॉपी पुन्हा एकदा कॉपी पेस्ट करत त्यांनी राष्ट्रवादीसाठी वापरलेली आहे। मुळात पक्ष कोणाचा आहे किंवा नाही, तो व्हॅलिड किती हे बघण्यापेक्षा निकाल देणारे राहुल नार्वेकर जे 10 पक्ष फिरून आलेले आहेत ते मुळात योग्यतेचे ते आहेत की नाही, आता हा विचार करण्याची जास्त गरज आलेली आहे। कारण एक फार चांगली म्हण आहे, जे नसे लल्लाटी ते लिही तलाठी। नार्वेकर नावाचे तलाठी लल्लाटी नसलेल्या गोष्टी लिहू शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। सुषमाजी, संख्याबळ हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। जो पक्ष खरा कोणाचा आहे ठरवताना जो आपण अधोरेखित करतो त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मला आपल्याला आठवण करून दिली पाहिजे। ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने या सगळ्या संबंधाने जेव्हा शिवसेनेचा वाद चालू होता त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं होतं की पक्ष कोणता महत्त्वाचा असतो, विधिमंडळात जो पक्ष दिसतो तो पक्ष खरा नसतो, पक्ष संघटनात्मक पक्ष खरा असतो। त्यामुळे विधिमंडळात संख्या कोणाची जास्त आहे यावरून तुम्ही ठरवू शकत नाही। माझ्याकडे घर आहे आणि माझ्या 5-6 रूम आहेत, मला एवढ्या लागत नाहीत आणि म्हणून मी 4 किरायेदार ठेवले आणि 4 किरायेदारांनी मिळून एका घर मालकाला जर घराबाहेर काढले तर त्यांचं संख्याबळ जास्त आहे म्हणून त्यांचं म्हणणं खरं धरायचं काय? अगदी, म्हणजे मला असं वाटतं की दैवत आहे असं म्हणणारे तटकरे साहेब सुद्धा आपल्या दैवताला देवळाच्या बाहेर काढायची इच्छा नाहीत व्यक्त करणार, नाही का? अगदी सुषमाजी, धन्यवाद तुम्ही आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत दिलीत त्याबद्दल।